प्रेक्षक हो, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आचार्य 90 FM रेडिओमध्ये. आणि आज आपण गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये अनिश म्हैसाळकर यांना आमंत्रित केलेलं आहे. अनिश, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. अनिश यांची थोडक्यात ओळख म्हणजे त्यांचा आपल्या मीडिया इंडस्ट्रीशी फार जवळचा संबंध आहे. त्यांनी उत्तम गायनाचा प्रवास केलेला आहे, तसंच नाटक आणि मालिका यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि तसंच प्रोडक्शनमध्ये त्यांचा जास्ती सिंहाचा वाटा आहे आणि बऱ्याच मालिकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि एकंदरीतच आता त्यांचं जे सद्गुरू क्रिएशन्स नवीन युट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून जे ते इव्हेंट्स करतात, त्यांची इव्हेंट कंपनी स्वतःची आहे आणि त्या माध्यमातून जे आपल्या मीडिया इंडस्ट्रीत काम करतात त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर अनिश, या क्षेत्राशी पहिली तोंड ओळख खरं तर आई वडिलांमुळे झाली असेल, कारण आई आपला पहिला गुरु, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. तर त्याप्रमाणे तुझी कधी झाली ओळख? सर्वात महत्वाचं म्हणजे माझी या क्षेत्रातली आवड माझ्या घरच्यांनीच, म्हणजे माझ्या आईनी स्पेशली, ती रजनी म्हैसाळकर, म्हणजे ती इतरांसाठीची शिक्षिका, त्यामुळे आमच्या घरची ती आई. त्यामुळे असा प्रवास माझा चालू झाला आणि तिने माझ्यातले लहानपणीचे गुण ओळखले की मी आवड खूपशा गोष्टी फार ग्रास्प करणारा असल्यामुळे तिला ते काहीतरी गुण माझ्यातले आवडले की ह्याला कुठेतरी एंगेज करायचं, की हा चुळबुळ इथे तुझं नाचणार, हा इथे तिथे पळणार. की मी स्टेबल लहानपणीपासून असंच होतो की चंचल, इथून तिथे तिथून इथे इथून तिथे. मग तिने माझ्यातले गुण ओळखून एक दिवशी मला बालमोहन विद्या मंदिरमध्ये सोमनाथ परब सरांच्या गाण्याच्या क्लासेसमध्ये, की जिथे वसंत देसाई स्मृती स्वरांजली या कार्यक्रमातून सोमनाथ परब सर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी 22 डिसेंबरला वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. तर आणि ते सातत्याने गेली 43-44 वर्ष म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून चालू झालेला हा प्रवास सोमनाथ परब सरांचा वसंत देसाईंच्या संदर्भात. आणि त्या कार्यक्रमाची जी धुरा आहे, त्यांनी ती 44 वर्ष एक सूर एकताल या नावानी किंवा चांद्यापासून बांध्यापर्यंत जो प्रवास म्हणजे सरांनी, सोमनाथ परब सरांनी केला, तो म्हणजे फार, तेव्हा मी फार लहान होतो, तिसरीत असताना मला तिथे मी सरांकडे जायचो आणि त्या माणसाकडनं जे मी शिकलं ते माझे पहिले गुरु, ती गायन क्षेत्रातले. की त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं की म्हणजे तिथे कोरस, म्हणजे काही कोरसमध्येच गायचं आणि ते सगळे एक सूर एक ताल असाच तो सगळा प्रवास, की एक सूर एक ताल आणि फुल कॉन्फिडन्स मध्ये, की राष्ट्रभक्तीपर गीतं, की देशाभिमान असलेली गोष्ट, की आता उठो सारे रान किंवा माणुसकीच्या शत्रू संगे, अशा काही सगळी देशभक्तीपर. आणि तिथून मला आवडायचं. तिथून आईने मला नेला की हे तू गाशील का? म्हटलं हो, मी गाईन. आणि तिथून त्यांनी मला ह्या गाण्याच्या क्षेत्रात आणलं. खरं तर जनरली मुलांना तबला आणि हे शिकण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. तुझा गाण्याकडे जास्ती कल होता, हे फार छान वाटलं ऐकून. हा, आणि त्याच्यातून मला ते आत्मसात झालं की नाही, हा मी गाऊ शकतो. आणि एक दिवशी असा जो प्रवास चालू झाला की जेव्हा वसंत देसाई स्मृती स्वरांजलीचाच कार्यक्रम होता, की नेहमी आम्ही कोरसमध्येच गायचो. आणि एका दिवशी एक जे गाणं दिलं होतं एका विद्यार्थ्याला, आणि ते खूप प्रकर्षाने हेरायचे सर, की हा सोलो मध्ये गाऊ शकतो, हा कोरस मध्ये गाऊ शकतो, की हा म्हणजे क्वायर सिंगिंग हा जो प्रकार होता तो सोमनाथ परब सरांकडेच आम्ही गुरु म्हणून. की अरे, मग मी माझ्या वरच्या सूर लागायचे, म्हणजे खालच्या सूर लागायचे, मग त्यांनी तू वरच्या सुरांमध्येच गा. सो त्याने जे क्वायर सिंगिंग मध्ये जो पॅटर्न उभा केला, की मग त्याने सांगितलं की नाही निश, तू वरच्या सुरात लावणार. आणि एके दिवशी ज्याला गायला संधी दिलेली होती तो आला नाही मेन कार्यक्रमाच्या दिवशी, आणि सरांनी सांगितलं अनिश तर गायला उभं राहायचं सोलो. मी म्हटलं सोलो मी नाही, की असं झालं की मी सोलो अचानक, की मला सोलो कसं, की इतके दिवस मी कोरसमध्ये गातो, पण तू गा, मला कॉन्फिडन्स, तू गाशील. आणि पहिलं गाणं माझं आज माझ्या विठ्ठलाचे रूप पाहिलं, जे मी अजूनही गातो. अरे वा, मग त्याची झलक आम्हा सगळ्या प्रेक्षकांसाठी नक्की. जे डेब्यूट सॉंग म्हणजे असं म्हणतात ना, की प्रत्येक क्रिकेटरच्या बाबतीत ती डेब्यूट, त्याचा डेब्यूट, ते माझे मित्र अजून म्हणतात हे एकच गाणं गातोस का तू? हा त्याचा एक स्टॅम्प आहे माझ्यावर, की आज माझ्या विठ्ठलाचे रूप, म्हणजे माझ्या शाळेपासून आत्तापर्यंत हेच, की आज माझ्या विठ्ठलाचे. आणि असा जो प्रवास चालू झाला, आणि तिथून मग त्या कार्यक्रमाला मी जे गायलो आणि ते ऐकून श्रीनिवास खळेंनी
माझ्या आवाजाबद्दल सोमनाथ परवानं सांगितलं, सोमनाथ परवांच्या तोंडून मला काय की या गळ्यावर वर्किंग करा, पुढचा आवाज होईल. हे आम्हाला सर नेहमी म्हणजे की अनिश तू काय करतोय, तुला सांगतो तू ऐकत का नाहीस, असे कोणतरी तुझ्याबद्दल बोलून गेले. तर ते असं असायचं की मी तेव्हा लहान होतो, काही कळत नव्हतं, कोण श्रीनिवास खळे इथपासून असं तिसरीत माहितीच नाही ना कोण आहेत की काय आहेत. आणि हा प्रवास चालू झाला आणि तिथून मी वसंत देसाई स्मृती स्वरांजलीमध्ये गायला लागलो लहानपणापासून. मग माझा प्रवास हे ऐकून उज्ज्वल कल्चरल सेंटरचे प्रल्हाद कुडपकर सर, त्यांनी त्यांचा स्वरगंध नावाचा ऑर्केस्ट्रामध्येच मला संधी दिली की गाण्याच्या संदर्भात की तू वेगवेगळ्या. मग त्याचे कार्यक्रम शिवाजी मंदिर, त्याच्यानंतर यशवंत शिवाजी मंदिर, आपलं दामोदर हॉल आणि बोरिवलीचा प्रबोधनकार ठाकरे, इथे लहानपणी कार्यक्रम करायची संधी मिळाली की अरे वा की हा आता मला इथे हे गायला मिळतंय. आणि हे ऐकून म्हटलं की ठीक आहे आता कुठेतरी आपल्याला हे करायला पाहिजे की असं आपण गाणं गाऊयात. पण मी ज्यावेळेला दहावी आली, परीक्षा आली, अभ्यास आला आणि मग मी गाणं आणि कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर की तो प्रवास मी पूर्णतः त्याच्यावर फोकस करू शकलो नाही की ओके लेट इट बी की आपण केलंय, आपल्याला येतंय. ह्या आविर्भावात मी असंच होतं की हा आपल्याला येतंय, आम्ही गाऊ शकतो. रियाज कधीच केला नाही असं खूप लोक अजून म्हणतात अरे तुझा गळा. म्हटलं माझा गळा नॅचरल, मी कधी रियाज केला नाहीये, पण तो लागतोय. अजून देवाची कृपा आहे की माझा अजूनही गळा आवाज काही न रियाज करता लागतोय. हेच माझ्यासाठी भाग्य आहे की त्यांना वाटतंय काहीतरी केलं. म्हटलं मग सरांकडनं जो माझा प्रवास हळूहळू कमी झाला की मी वसंत देसाई स्मृती स्वरांजलीमध्ये गाणं कमी झालं किंवा मी गेलो नाही किंवा मला डिस्ट्रॅक्शन्स मिळाले की हा मी नाटक करायला जातो. आणि त्याच्यामध्ये जसं त्यावेळेला जसं मला वाटलं की आता म्हटलं बस असं स्वभाव की चंचल. मग विद्याताई पटवर्धन आणि आपल्या उषा नाडकर्णी यांच्याकडे बाल रंगभूमी वरती परफॉर्मन्सेस करायला त्यांनी गडकरीमध्ये त्यांनी परफॉर्मन्सेस झाले की काम करायला मिळालं. त्याच्यानंतर असं झालं की गहिरे पाणी, रत्नाकर मतकरींची गहिरे पाणी या मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान मला संधी मिळाली की बाल कलाकार म्हणून परफॉर्म करायची गहिरे पाणी. त्याच्यानंतर मना घडवी संस्कार हे गाणं जे आहे त्याच्या टायटल ट्रॅक मध्ये कोरस सॉन्ग गाण्याची संधी मिळाली की असे अनेक वेगवेगळे प्रकार चालू झाले की माहितीच नव्हतं करतोय का. आणि त्यावेळेला मग गौतम किन्नरकर मोगलीचं जे गाणं आहे जंगल जंगल पता चला आहे हे त्यावेळेला आम्ही कोरसला होतो असं सरांनी सांगितलं होतं, पण मला अजूनही आठवत नाही की मी होतो की नाही. पण ते नेहमी सांगतात तुम्ही सगळे होतात, गौतम किन्नरकर हे गायलेले. मग असा प्रवास माझा तो चालू झाला की या क्षेत्राशी मी ओढलो गेलो की नाही हे मला येतंय, मी करतोय. पण असं फिक्स नव्हतं की मला गायकच व्हायचंय किंवा मला नाटककार व्हायचंय, हे असं काही ठरवलं नव्हतं. बरोबर, कारण ते वयच असं असतं की आपण सगळं शिकत जातो. मग तुला कुठलं क्षेत्र मग तू निवडलंस? तुझ्या कॉलेज लाईफ मध्ये निवडलंस की कॉलेज झाल्यानंतर? कॉलेज झाल्यानंतर मला या क्षेत्राशी जास्ती मी म्हणजे ऍक्टिव्हेट झालो. कारण 2007ला माझं ग्रॅज्युएशन झालं. 2007ला ग्रॅज्युएशन झालं आणि तिथून मग प्रवास चालू झाला की आता पुढे काय करायचंय. पण त्या कॉलेजच्या म्हणजे लहानपणी म्हणजे कॉलेजचं जे लाईफ होतं ते मी पुरेपूर जगलो की कला युनिव्हर्सिटी फेस्टिवल्स किंवा गाण्याचे कार्यक्रम. त्याच्यानंतर गाण्याचे कार्यक्रम चालूच होते. मग त्याच्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन आमचे जे SRWS कॉलेज वडाळ्यामधलं की जिथे एक तर साऊथ इंडियन कॉलेज, त्याच्यामध्ये आम्ही मराठी वाङ्मय मंडळ स्थापन केलेलं. आमच्या सिनियर्सची ती जोडा की आपल्याला मराठी वाङ्मय मंडळ काय ते म्हणलं आम्ही असं काय आहे वाङ्मय काय काय आहे. मग इथून जो प्रवास कॉलेजेसमध्ये झाला की युनिव्हर्सिटी फेस्टिवल्स आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्याच्यातून कॉलेजेसमधून समजलं की हा की त्याच्यामध्ये मी नेहमी बॅकस्टेज हे स्वीकारलेलं होतं की मी बॅकस्टेजलाच नाही की आय विल बी प्रिफर एज बॅकस्टेज की मला ती संधी अपेक्षित होती पण ती कॉलेजेसमध्ये नाही मिळाली, मला गायला नाही मिळालं कॉलेजेसमध्ये की म्हणजे युनिव्हर्सिटी फेस्टिवलला परफॉर्मन्स करता नाही आले की कारण माझ्यातलं एक होतं की मी बॅकस्टेज करतोय त्यामुळे लोकांना हे वाटलं की अनिश मॅनेजमेंट बॅकस्टेज करणं ही मॅनेजमेंट. मग तो स्टॅम्प माझ्यावर आला की आणि मला ते आवडायला लागलं की मॅनेजमेंट आहे ओके परफॉर्म करतायत लेट देम परफॉर्म आय विल बी स्टेल. आणि माझे जे कॉलेजमधले सर होते की देवधर सर, प्राध्यापक देवधर सर म्हणजे त्यांनी आम्हाला हे केलं की अनिश बॅकस्टेज हा आत्मा असतो कार्यक्रमाचा की हे तू शिकलं पाहिजेस, हे तू करायला पाहिजेस. आणि त्यांनी आम्हाला जे मोटिवेट केलं की मी बॅकस्टेज म्हटलं की कधी ठरवलंच नव्हतं की हा प्रवास कुठून चालू होणार की बॅकस्टेज हा ओके आय विल बी मॅनेजमेंट
ही मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची. मग कार्यक्रम करताना त्याचे विविध अंग व त्याला लागणाऱ्या गोष्टी, मग विंगेत काय पाहिजे, लाईट्स मध्ये काय पाहिजे, साऊंडवाल्याला काय सांगितलंय, कॉस्ट्युम आणलेत का, त्यांच्या विंगेत त्यांचं पाणी ठेवलंय का, की त्यांना लागणार तो कॉस्ट्युम, तो परफॉर्मन्स संपल्यानंतर नेक्स्ट परफॉर्मन्स कोणाचा आहे, तो विंगेत रेडी आहे का, इथपासूनच्या सगळ्या गुणाचे चेकलिस्ट आमच्याकडे सरांनी आम्हाला शिकवले की हे अनिश असतं, हे दिस इज द थिंग. कुठलाही कार्यक्रम असतो तर त्याच्या गोष्टी अशा असल्या पाहिजेत. मग तिथून एक कॉलेजमध्ये ठरवलं की येस, आता मॅनेजमेंट या क्षेत्रात आपण जाऊया, की हे आपल्याला आवडीचं क्षेत्र, हे आपलं एक क्षेत्र आपल्याला खुणवतं. आणि तिथून मॅनेजमेंट या क्षेत्राकडे मी वळलो. असा माझा तो आतापर्यंतचा प्रवास झाला. आणि मग 2007 पासून ऍक्टिव्हिटीज चालूच होत्या की ह्याच्याकडे काम करा. आणि एक मुळात अशी संधी झाली की 2006 साली म्हणजे असं चालूच होतं की वामन केंद्र सरांचं वर्कशॉप रवींद्र नाट्य मंदिरामध्ये करायची संधी उपलब्ध झाली. की असं होता की कोर्स आलाय आणि असं झालं की वामन केंद्र सर, की एवढं रंगपीठ त्यांचं संस्थान. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये मी नाव एनरोल केलं की हा मी आता इथे हे करून पाहतो. त्याच्याबरोबर अशोक पत्की काकांचेही वर्कशॉप गाण्याचे करून झालेले होते, की गाण्यामधले त्यांचे अल्बम्स पण त्यांनी कसं गायचं, स्टुडिओमध्ये जाऊन गाणं कसं गायचं, गाण्यामधल्या सगळ्या गोष्टी कशा हेरायच्या, की कसं तू म्हणतो ना की प्रोजेक्शन हा जो प्रकार आहे की कसं प्रोजेक्ट केलं पाहिजे गाणं. तर हो, हे शिकलो. पण ते इम्प्लिमेंट असंच झालं ना इथे तर मी इम्प्लिमेंट करू शकलो नाही. पण आय एम हॅपी की मी या लोकांसोबत राहिलो. आणि एक कोर्स तिकडे झाला आमचा ऍडव्हान्स ऍक्टिव्ह ड्रामॅटिक्स. तिथे मी ऍक्च्युअल परफॉर्मन्सेस केले. त्याच्यानंतर तिथेच माझा परफॉर्मन्स बघून वाडी 2006 नावाचं एक व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक, त्याच्यावर मी पदार्पण केलं. की त्याच्यामध्ये अभिनेता म्हणून मी काम करून लागलो. हा प्रवास चालू झाला. कामं चालूच होतील, वेगवेगळ्या क्षेत्रांमधली कामं, म्हणजे मल्टीटास्किंगच काम आहे. याच्यात मॅनेजमेंट, त्याच्यात गायक, त्याच्यात अभिनेता, तर मग कधी परत बॅक स्टेज, असे प्रयत्न चालूच होते. म्हणजे गोल गोल चालूच होते सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये. आणि असाच एक दिवशी रुईया कॉलेजच्या नाक्यावरती माझा जो मित्र आहे संतोष गव्हाणकर, ओके, त्यांनी मला विचारलं की अरे मी ऑडिशनला चाललोय की एका ऍड फिल्मच्या, तर तू येशील का. म्हटलं हे मी कधी बघितलं नाहीये. ऍड फिल्म हे काहीतरी वेगळं आहे, किंवा ऍड किंवा मालिका किंवा ह्या गोष्टी मी बघितल्या नाहीयेत. आणि मी गेलो की त्याच्यासोबत आहे. लिटरली मला सांगायला मला फार लाज वाटेल, मी हाफ पॅड वरती ऑडिशनला गेलो होतो की. आणि त्यांनी सांगितलं की, आणि मी गेलो आणि ऑडिशन झाल्या. ज्या मित्राने मला नेला तो सिलेक्टच नाही झाला आणि मी सिलेक्ट झालो. आणि ते म्हणाले की तुम्हाला प्रोफाईल माहिती आहे का. मला लिटरली प्रोफाईल माहिती नव्हतं. नंतर त्यांनी प्रोफाईल शिकवलं, दिस इज राईट प्रोफाईल, दिस इज फ्रंट प्रोफाईल, दिस इज लेफ्ट प्रोफाईल. सो म्हटलं ओ बापरे, हे काहीतरी वेगळं आहे. आणि कॅमेरा समोर 10 लोक शूटिंग करतात, आपल्याला बघतायत आणि आपणच सेंटरला आहोत. आणि ते असं विषय बघितलं. त्यांनी सांगितलं की यू आर सिलेक्टेड. मी असं की फीचर आर्टिस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये फीचर आर्टिस्ट म्हणजे आपण नॉर्मल आर्टिस्टच्या ज्या कॅटेगरीज पाहतो, तर मला तेव्हा समजलं की आपण जे म्हणतो ना ही डायलॉग आर्टिस्ट, ही आरजे आहे, सो ही आहे किंवा ती आहे. सो जे जसं मालिकांमध्ये जे काम करतात त्यांना आपण म्हणतो कॅरेक्टर आर्टिस्ट, की डायलॉग आर्टिस्ट, पासिंग आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट. पण जेव्हा जे कॅरेक्टर्स ऍड फिल्म्स मध्ये असतात त्यांना फीचर आर्टिस्ट म्हटलं जातं. सो ही कॅटेगरी मला तेव्हा समजली की व्हॉट इज फीचर आर्टिस्ट. ही लोकांना माहितीच नाहीये, की डेझिग्नेशनच नाही माहिती. त्यामुळे लोकांना मी ऍड केली, पण काय केलं ऍड मध्ये, काय केलंस तू फीचर आर्टिस्ट होतास हे सांग. तर मग ते झालं आणि तिथे मी सिलेक्ट झालो आणि सांगितलं की 4 दिवसाचं काम आहे आणि ते तुम्हाला करायचंय. आणि त्याच वेळेला माझं जे ग्रॅज्युएशन झालं होतं इव्हेंट, म्हणजे 2007 माझं ग्रॅज्युएशन झालंय. त्याच्यानंतर 2008 मी डिप्लोमा इन फायनान्स मॅनेजमेंट फ्रॉम वेलिंगकर्स केलं, की मला मॅनेजमेंट आणि फायनान्स या गोष्टी कळायला पाहिजेत म्हणून मी त्याचा अभ्यास केला. आणि 9-10 मध्ये मी ह्याचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे पोस्ट ग्रॅज्युएशन इन इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स केला. सो बाबा असाच प्रवास ह्याच्यातलाच होत गेला. त्यामुळे आणि अचानक ती ऍड आली. तेव्हा त्या इव्हेंट मॅनेजमेंट मधूनच काही इव्हेंट्स करायचे असतात. त्याच्यातलाच पहिला इव्हेंट माझ्या वाट्याला झाला तो 105th ऑफ बँक ऑफ इंडिया, जो षण्मुखानंद मध्ये झाला. मोठा इव्हेंट मिळाला. पहिलाच असा इव्हेंट झाला की तो अध्यक्षेखाली तंत्र इव्हेंटच्या अध्यक्षेखाली झाला. आणि तंत्र इव्हेंटच्या अध्यक्षेखाली मला तो करायला मिळाला, की त्याच्यामध्ये लॉबी अँड प्रिंटिंग मॅनेजमेंट हे काम मला करायला मिळालं. की हे काम आहे, हे करायचंय. म्हणजे लॉबीमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी, ते अॅरोज, जर वॉशरूम इकडे आहेत
की लॉबी इकडे आहे किंवा मॅनेजमेंट इकडे आहे, तिकीट काउंटर्स इकडे आहेत, तर हे सगळं ऑर्गनाईज करायचं काम माझ्यावर जबाबदारी देण्यात आली. मग ते प्रिंटर सोबत जाऊन त्या प्रिंटरला सांगून हे मला आयरो द्या, मला इथे दाखवायचंय, मला ते सगळं सांगणं आणि त्यांनी ते रातोरात डिझाईन करून देणं. तो हे रातोरात काही मोमेंटात त्यांना दगा दिला होता कोणीतरी, असं झालं होतं की तू करू शकतोस का, म्हटलं हो मी करू शकतो, माझा मित्र आहे त्याच्यामध्ये, तो माझा मित्र अमर आपटे, त्याची ग्रेस ग्राफिक्स ही कंपनी त्याची, तर त्याच्यामध्ये श्याम काका म्हणजे त्याचे बाबा, आणि ते ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये सगळं त्याचं काम करत होतं. मी त्यांना रातोरात ते करून दिलं आणि ते नावावर रुपयाला की अनिश म्हैसाळकरांनी हे केलं. त्यामुळे ते असं झालं की 100 मला भाग्य 105वा वर्धापन दिन बँक ऑफ इंडियाचा, तर हे माझ्यासाठी एक सगळ्यात मोठी इव्हेंट मॅनेजमेंट मधलं काम नोट केलं की यांनी रातोरात हे करून दाखवलं. त्यामुळे त्यांचा विश्वास संबंध आला आणि त्यांनीच मला तंत्र इव्हेंट्स जयदीप चौबळ यांची संस्था आहे की जयदीप चौबळ यांची संस्था, त्या संस्थेतर्फे ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये जगजित सिंग आणि हरिहरणचा कन्सर्टचं तिकीटिंग सेल मॅनेजमेंट मध्ये माझा नंबर देण्यात आला होता की तू कोऑर्डिनेशन ते करशील का. आणि इथे मी ना हो म्हणालो होतो, मी हाफ याच्या नाक्यावर होतो. ओके, आणि ह्यांनी मला ऍड फिल्मला लिहिलं आणि मी त्यांना म्हणालो की इव्हेंट आलाय, आपलं काम चालू आहे, आणि मी फोनाफोनी करतोय की तिकीट आलेत. जवळजवळ तेव्हा कलेक्शन पण त्यांना मिळालं जयदीप चौबळांना, त्यांनी मला आपण केलं की इज गुड, यू आर डुईंग गुड. सो आणि ते रुयालाच त्यांनी असोसिएट होते आणि ते स्वतः IAS विद्यार्थी आहेत. आणि मग त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला एक ऍड फिल्म आली आहे, मी चाललोय 4 दिवसासाठी आणि 4 दिवस नाहीये. तर ते म्हणजे तू कसं करणार, तुझं नाव दिलंय मी त्या तिकीट ह्याच्यावर, तुझं नाव आहे, तू हाऊ कुड यू गोइंग टू मॅनेज. सो मग त्यांनी माझा विचार करून, म्हणजे हे पण झालं माझ्यासाठी त्याने की तू जा म्हणून सांगितलं. हे माझ्यासाठी खूप, ती सांगतो त्याची गणित तुला सांगतो, ऐकशील तो वेडी होशील काय झालं त्याचं. ओके, ती गेलो, सिलेक्ट झालो. 2 दिवस वाईमध्ये शूट होतं, 2 दिवस पनवेलमध्ये शूट होतं, पनवेलचा वाडा. आणि नशिबाने मला त्यांनी सांगितलं की तेव्हाच माझं आगरूप रंग बघून त्यांनी मला सांगितलं हा कॅरेक्टर पोस्टमन, माझा कॅरेक्टर होता पोस्टमन. सो पोस्टमन म्हणून कॅरेक्टर झालं. मी ते केलं 4 दिवस आणि आणि त्याला मी जेव्हा गेलो तिथे माझं सिलेक्शन झाल्यानंतर ते जी क्रू होती, बाकीचे फीचर आर्टिस्ट जे होते, त्याच्यामध्ये सतीश जोशी म्हणजे नाना, म्हणजे भाग्यलक्ष्मी सिरियलचे को प्रोड्युसर ही होते. ओके, जे आता जस्ट एक्सपायर झाले. नानांबद्दल मला खूप ग्रॅटिट्यूड आहे की त्यांनी मला इथून सहज विचारलं. म्हणजे ते मी काम करत होतो, म्हणजे जसं मला फावला वेळ मिळायचा तेव्हा मी तिकीट ह्या फोन करून मुंबईमध्ये की ह्याची एवढी तिकीट आली आहेत, यांचं एवढं हे आलंय, यांचं हे तेवढं. मी तिथे 4 दिवस मध्ये ते चालू होतं, त्यामुळे मी ते बघत होते हा नक्की करतोय काय, याचं काय चाललंय म्हटलं की. आणि एक दिवशी संध्याकाळ असा वेळ मिळाला की फावला वेळ की काय करतोस तू इथे आलायस. म्हटलं सर मी इव्हेंट मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, माझा एक इव्हेंट चालू आहे, मी तिथे हे करतोय. आणि मग त्याने विचारलं की तुला माहितीये मी कोण आहे. म्हटलं माहितीच नाही ना तुम्ही कोण आहात. तर मी मग तोपर्यंत मला ते मालिका विश्व सिरियल बिरियल हे माहित होतं की हा चालू आहे. आणि म्हणाले की मी सतीश जोशी, ओके, मी भाग्यलक्ष्मी सिरियलचा को प्रोड्युसर. ओके, आणि हे ऐकलं आणि मग मी त्यांना विचारलं की कुतूहलपाठी की हे कसं चालतं, काय आहे, मला याच्यात काय तुम्ही काही सांगाल का. आणि जेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला सिरियल मध्ये काम करायला आवडेल, सो मी असं आलो की की हे माझ्यासाठी असं डायरेक्ट ऑपॉर्च्युनिटी आली की मी कधीच कोणाकडे मला द्या करायला गेलो नाही. पण नंतर मी मला त्या करायला गेलो. हे असे पण एक प्रवास चालू झाला की गेलो. आणि मला पहिलीच सिरियल 2011ला डायरेक्ट तिथून तो डायरेक्ट तिला मालिकांचा प्रवास चालू झाला. मालिकांच्या प्रवासाबद्दल आपण नक्की बोलूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रेक्षक हो, आज आपण गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये अनिश म्हैसाळकर यांच्याशी संवाद साधतोय. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण अनिश म्हैसाळकर यांच्याशी संवाद साधतोय. अनिश, आता आपण तुझ्या मालिकांबद्दल बोलतोय, तर मालिकांकडे बोलूया. पहिली मालिका कुठली होती, म्हणजे काम केलं? पहिली मालिका जिथे मला काम करायला मिळाली ती भाग्यलक्ष्मी. त्याच्यानंतर दुसरी मालिका ती आली होती झी मराठीवर. भाग्यलक्ष्मी आली होती झी मराठीवर, धर्मकन्या होती स्टार प्रभावरती. आणि ते दोन्ही प्रोडक्शन्स हे विरेन प्रोडक्शनच्या अंडर होते. की विरेन प्रोडक्शन्स मध्ये
बिर्याणी प्रधानांसोबत मला ती काम करायला मिळाले. नानाच होते ऑफकोर्स, सतीश जोशींमुळे मला ते नानांनी बसून मला ते बाजूला शिकवलं की तंत्रज्ञ काय असतं, कोणाचे काय पेमेंट्स असतात, कोणाच्या गोष्टी काय असतात, जबाबदारी काय असते, हे सगळं शिकवलं. आणि मग जेव्हा ह्या 2 सिरियल संपल्या, धर्मकन्या अचानक 3 महिन्यानंतर बंद पडली. तेव्हा मला समजलं की 3 महिन्यानंतर ही सिरियल बंद पडल्यानंतर त्याच्यात जे काम करणारे एवढे माणसं त्यांचं भविष्य काय आहे, की हे म्हटलं जर ही त्यांच्यावर येऊ शकतं ते माझ्यावर पण कधीतरी येऊ शकतं. बरोबर. पण एका साईडला भाग्यलक्ष्मी चालू होती त्यामुळे मी ते ओके होतो की हा भाग्यलक्ष्मी इज गोइंग गुड. ओके. सो आणि त्याच्यानंतर काय झालं की पेमेंट्सचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंफार कमी जास्त व्हायला लागलं की कसं होतं किंवा काय माहिती नव्हतं. मला जी सुरुवात मिळते फारच कमी पैशात मी चालू केली होती की, आणि मला ते शिकायला मिळत होतं. आय एम हॅपी विथ वॉट की मला वॉट एअर जे शिकलो. आणि मग माझा जो प्रवास चालू झाला की अनोळखी दिशा, महेश कोठारे प्रोडक्शन, दिनेश कोंडे ही दुसरी व्यक्ती मला मिळाली की जसं मी तुला म्हणतो ना, हे 2 या व्यक्ती आहेत ज्यांनी मला इंडस्ट्रीमध्ये बाजूला बसून शिकवलं. ते म्हणजे सतीश जोशी आणि दिनेश कोंडे. ओके. दिनेश कोंडे हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून होते आणि पण प्रोडक्शन महेश कोठारे यांचं आहे. ओके. 17 आणि मग तिथून प्रवास चालू झाला. मग मला अजून एक पुढचा टप्पा गाठला की 1760 सासूबाई ही सिरियल ती फार गाजली. ती त्याच्यामध्ये शुभम सिनेविजन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे प्रसाद लाड सरांची ती प्रोडक्शन आहे. त्यांच्यामध्ये त्यांच्या मिसेसच्याच मैत्रीण म्हणून आपल्या निर्मितीताई म्हणून त्यांनी ते गोष्टी आणि त्या सगळा प्रवास त्यांचा तो सगळा छान प्रवास चालू झाला. मग परत तो प्रोजेक्ट संपल्यानंतर पुढे काय, सो तो परत अगेन आय वेंट टू जय मल्हार. जय मल्हारला दिनेश कोंडे सरांना मी अप्रोच झालं की सर तोपर्यंत बाजूची कामं चालू असल्यामुळे मी कंटिन्युअस फ्लो मध्ये नाही राहिलो की सिरियल पण चालू आहेत, गाणं पण चालू आहेत, इव्हेंट्स पण चालू आहेत, एक्झिक्युटिव्ह पण चालू आहेत, पण असा एक फिक्स असा प्रवास होत नव्हता की काय करावं. हे 2012-13 पर्यंतच्या गोष्टी. आणि नंतर 2015 मग 15 ऑगस्ट 2012 माझ्या संस्थेची स्थापना केली की इतक्या वर्षाचा तो अनुभव आहे लहानपणापासून वेगळे स्वतःची काहीतरी आपण ह्या निर्मात्यांकडनं शिकून की निर्मात्यांचाच पुरस्कर्ता आहे मी. अजूनही मी निर्मात्यांनाच मोठा मानतो कारण निर्मात्यांपासूनच मला त्या गोष्टी शिकायला मिळाल्या की त्यांच्या सानिध्यात राहून मी त्या गोष्टी शिकलो की हा हे असं असतं, हे असं असतं, या गोष्टी अशा असतात. मग ते शिकल्यानंतर मला प्रवास चालू झाला की मग जय मल्हार संपली आणि सुवर्णमध्ये असताना मी फारच कमी वेळ काम करलो. जे मॉनिटर तेव्हा होता तेव्हा फारच कमी वेळात मी काम केलं आणि मग तिथून मी बाहेर आलो की नाही आता मला वाटतंय की करायचं तर स्वतःच करायचं की आय वुड लाईक टू डू समथिंग. की मग 15 ऑगस्ट 2012 तो एक उपक्रम हाती घेतला की जसं तो म्हणतो ना की आपण एवढं केलंय, आपल्या क्षेत्रातल्या एवढ्या कलाकारांचं काम आपण केलंय आणि की आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रती थोडासा एक ग्रॅटिट्यूड असला पाहिजे जे मला वाटतं. म्हणून त्या उपक्रमाची सुरुवात झाली की त्या उपक्रमाचं मूळ नाव आहे मातीमधला वतन वारसा. की हे सगळं जे आपल्याला आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जातो तो आपण कोणाला तरी कुठल्या तरी गोष्टींना इन्फ्लुएन्स होऊन आपण त्याकडे जातो. म्हणजे उदाहरणार्थ तू जरी आज आरजे आहेस, तू लगेच लहानपणी म्हणू शकत नाही मी आरजे होणार आहे की कोणाला तरी पाहून तू इन्फ्लुएन्स होऊन तिथे तुझा प्रवास चालू करतेस किंवा काय गोष्टी होत आहेत. सो तसंच हे आहे. तसंच मी इन्फ्लुएन्स झालो की मला वाटलं की आपल्याच मातीतल्या कलाकारांच्या अप्रतिम कलाकृतींना परत घेतो, आपल्याच मातीतल्या कलाकारांच्या अप्रतिम कलाकृतींना आमच्या पिढीकडून आणि येणाऱ्या पुढच्या पिढीकडून अर्पण केलेली मानवंदना. आणि मग या मानवंदनेतर्फे मग पहिलाच उपक्रम मी 15 ऑगस्ट 2012 रोजी वसंत देसाई यांना पहिलं पुष्प अर्पण केलं की तिथे मध्ये त्या कार्यक्रमात सगळेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांनी त्यांनी हजेरी लावली की सगळे होते त्याच्यामध्ये. आपले प्रमिला दातार ताई, त्याच्यानंतर फैयाज ताई, त्याच्यानंतर नचिकेत देसाई, म्हणजे अशी जी मंडळी होती की सगळे खूप होते. म्हणजे त्याच्या दाखवण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं मी खूप आहेत, लोकांबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे खूप आहे. तर मग ह्यांनी मला सपोर्ट केला. अप्पा वडावकर स्वतः अप्पांनी सपोर्ट केला की अनिश डुईंग गुड. मग सोमनाथ परब सर तर होतेच मागे की अनिश तू चांगला करतोयस. तर हे आहे. आणि या सगळ्या गोष्टी झाल्या आणि एक प्रवास चालू झाला की हा उपक्रम की आता हे उपक्रम राबवायचा. पण एक आहे की जसं मी तुला म्हटलं ना की या उपक्रमांना टीआरपी नाही की एकदा कुठल्याही कार्यक्रमाचं नाव व्हावं लागतं. हा की टीआरपी नाही म्हणून तो कलाकार नाही हा माझा मी म्हणू शकत नाही, पण त्यांनी गाजवलंय. म्हणजे प्रसिद्ध परायणमुक्त कलाकार आहेत जे अजूनही आहेत ज्यांच्याकडे माध्यम पोचलीच नाहीये.
माध्यम पोचावी असं माझं म्हणणं आहे की निदान ते नाही पोचू शकले तर आपले कर्तव्य आहे की माध्यमांना त्यांना सांगावं की अरे ही पण व्यक्ती आहेत की त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचा. आणि हा प्रवास चालू झाला ऍक्च्युअली की सद्गुरू क्रिएशन्सच्या संस्थेचा. मग सद्गुरू क्रिएशन्सचं काय म्हणजे काय तुझे काय प्रोडक्ट्स होते तुझ्या निर्मिती संस्थांतर्फे मी वेगवेगळे प्रयोग इथे केले, वेगवेगळे उपक्रम मी राबवले की कोणते उपक्रम करायला पाहिजे. म्हणजे 15 ऑगस्ट 2012 रोजी हा वर्धापन दिन वसंत देसाईंचा केला. त्याच्यानंतर मी डायरेक्ट मग मी मी तुला म्हणालो ना की प्रवास फार वेगवेगळा झाला की मग मध्येच सिरियल मध्येच हे त्यामुळे 15 ऑगस्ट 2012 रोजी काम केल्यामुळे की उपक्रम चालू होते, एकाकडे मालिका चालू आहेत, इकडे उपक्रम पण चालू आहेत, उपक्रमांचं काम चालू होतं दोन्ही साईड लिमिटेड. मग त्याच्यामध्ये मी जयस्तुते एक दगदगते यज्ञकुंड 28 मे 2019 ला केला. अच्छा. म्हणजे कसं मालिका संपल्यानंतर 2018 पासून मी परत सद्गुरू क्रिएशन्स वरती आलो. जय मल्हारी माझी शेवटची सिरियल ऍज अन प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह, प्रोडक्शन मॅनेजमेंट, प्रोडक्शन ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून. मग तिथून 2018 पासून मी पुढे हा उपक्रम राबवत आलो. मग 19 मध्ये कोणता उपक्रम केला, मग संरक्षण आणि सुरक्षा अभियान केलं, चावून चावून चोथा झालेले चर्चासत्र या नाटकाची निर्मिती केली. त्याचे 7 प्रयोग जी प्रायोगिक नाटक कॉम्पिटिशन मध्ये होतं. मग एक तत्वनाम विठ्ठल 12 जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी तो कार्यक्रम केला. मग वसंत देसाई अगेन वसंतोत्सव ओके की हा उपक्रम मी केला. आणि मग अनेक वेळा मग त्याच्यानंतर मग काही प्रोडक्शन मी युट्यूबवर आणले. लॉकडाऊन लागलं आणि सगळ्याच गोष्टी बंद पडल्या की आपण करायचं काय, कलाकार आता कसे आहेत, सगळे फोनाफोनी. अरे आपलं काय आता, अरे आपलं काय, आपल्याला आता कोण वाली आहे, माध्यम आता गेली, माध्यम घरी आहेत, सगळेच घरी आहेत. मग आपण हा लढा चालू ठेवणं. मग त्याच्यामध्ये मी प्यारे पंचमदा म्हणून ह्यांना आर.डी. बर्मन यांना मानवंदना दिली. त्याच्यानंतर एक सूर एकता होतच, शतदा प्रेम करावं हे देवकाकांची इच्छा होती. सगळ्यात मोठी इच्छा मला जो प्रसंग घडला ही देवकाकांची इच्छा होती, त्यांचीच गाणी त्यांच्या समोर सादर व्हावी. हा आमचा एक मानस होता. मी त्यांना म्हणालो की मला इच्छा आहे की तुमची गाणी सादर व्हावी, तर तुम्हाला आवडेल का. म्हटलं की ठीक आहे. त्यांनी हो म्हटलं. सगळ्या गोष्टी झाल्या. 28 तारखेला सगळ्या गोष्टी 28 तारखेला ते प्रेझेंट करणार आहोत आणि समजलं की देवकाका गेले. म्हणजे देवाला देवाज्ञा झाली की त्यांची इच्छा होती ती अपूर्ण राहिली. आणि सगळ्यांनी गायन झालं होतं. आकाशवाणी म्हणले गणेश आचवल दादांनी पण सगळ्यांनी मदत केली होती की त्या प्रोजेक्टसाठी बहुतांश जण गायले होते की उत्तराताई गायल्या होत्या की देवकाकांसाठी. असा प्रवास जो चालू झाला आणि देवकाका गेले. मग एक अलबेला म्हणजे आपले ह्यांच्यासाठी सी रामचंद्रांना मानवंदना दिली. मग ऋतू हिरवा या उपक्रमातून ह्यांना श्रीधर फडके यांना मानवंदना दिली. त्याच्यानंतर आनंद घन म्हणून लता मंगेशकरांना मानवंदना दिली. भाव गंधर्व म्हणून आपले हृदयनाथ मंगेशकर यांना मानवंदना दिली. नंतर शतदा प्रेम करावे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपक्रम जो मला लागला तो परिसस्पर्श म्हणून गदिमा मी ठेवली. ही नावं सगळी मी ठेवली त्याला. ही परिसस्पर्श जो लाभला तो गदिमा. मग असे उपक्रम मी चालवायला घेतले आणि ते आतापर्यंत मी चालवत आलोय की त्याच्यामध्ये की सगळ्या कलाकारांनी मला सपोर्ट केला की जे आपण आहोत, तुम्ही आहात, की ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील, कारण त्यांनी सगळ्यांना हे कारण की प्रत्येक कलाकाराचं कुठेतरी टिकावं की बाबा त्याची कलाकृती टिकावी. आणि हे मला समजायला मिळालं की हा ह्या गोष्टी आहेत आणि त्यांना ते आवडतात आणि ते सपोर्ट करतात. सो असा सद्गुरू क्रिएशनचा प्रवास चालू झाला. नक्कीच. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि निर्मिती क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेऊया अनिश म्हैसाळकर यांच्याकडून. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आणि आज आपण निर्मिती क्षेत्रातील एका व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलेलं आहे, ते म्हणजे अनिश म्हैसाळकर. अनिश, आता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की आता निर्मिती क्षेत्रातील काय आव्हानं आहेत. कारण प्रत्येक निर्माता हा जगला पाहिजे असं आपण म्हणतो. मराठी नाटक जगलं पाहिजे, मराठी चित्रपटाकडे चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांनी चित्रपट पाहिले पाहिजेत, ह्या सगळ्या आपल्या जे नेहमीच म्हणजे आपलं सगळ्यांचं म्हणणं असतं. तर त्या दृष्टीने निर्माता म्हणून तू काय सांगशील, कारण तुझा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे त्या दृष्टीने. जवळजवळ मी ज्या निर्मिती क्षेत्राबद्दल मी म्हणतो ना की निर्मिती क्षेत्र
तसाला बघायला गेलं तो कलाकारांचा एक संगम आहे की प्रत्येक ज्याच्यामध्ये 16 डिपार्टमेंट्स आहेत, ते 16 डिपार्टमेंटची कलाकृती म्हणून तो चित्रपट येतो. इट्स अ टीम वर्क. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक डिपार्टमेंट मधलं काम जर तो नेटाने करत गेला तर ती कलाकृती अशी उभी राहते. कलाकृती की त्याला दुसरं काही दाखवायला लागत नाही की नाही आम्ही हे वेगळं करा, त्याला मार्केटिंग करावं लागत नाही. ती कलाकृती दिसते की अरे भाई मेहनत आहे, दिसते. म्हणजे उदाहरणार्थ मी तुला सांगू आता या गोष्टींमध्ये निर्मिती क्षेत्रातली आव्हानं ही आहेत की निर्मात्यांना येणारी रिकव्हरी. चित्रपटासाठी निर्माते पैसे घालतात की सगळ्यांची रिस्क हा निर्माता धुरा आहे, निर्माता सगळ्यांची धुरा वाहतोय. या 16 डिपार्टमेंट मधले जवळजवळ 160 लोकांचं कुटुंब हे निर्मात्याच्या एका निर्णयावर अवलंबून असतं की निर्माता जो म्हणाला नाही की ते जर चॅनल म्हणाला नाही की संपलं की म्हणजे हे डिपेंडन्सी क्रिएटेबल आहे की निर्मात्याचे निर्णय खूप महत्वाचे असतात. की निर्माता म्हणतो नाही किंवा चॅनल म्हणाला रिशूट करा, मग रिशूट करा नंतर काय आहे की बाबा थांबा, कारण की आधीच आपलं 7 ते 7 आणि 7 ते 2 पहाटे 12 ते 18 तासाचं शिफ्टिंग ऑलरेडी काम करतोय आणि त्यामध्ये रिशूट करा किंवा हे सगळं येतं. तर ती टीम तो पण शेवटी माणूस आहे, कलाकार हा पण शेवटी माणूस आहे. मग त्या डिपार्टमेंट्सला संघटित करून काम करणं, कारण की मी त्यांच्यासोबत असं काही भले निर्माता म्हटलं मी पण माणूस आहे, नुसते पैसे टाकणं असं होत नाही. की पण एक मी अनुभव याच्यामधले पण की जे डिपार्टमेंट्स आहेत डिपार्टमेंट्सने निर्मात्याची भूमिका समजून घ्यावी की निर्माता आहे, पैसे देतो आहे, मग त्याचे 5 पैसे कसे वाचावे यासाठी त्या डिपार्टमेंटनेही कामं करायला हवी. की आता कसं होतं की निर्माता येतो काम करतो त्याचे लॉसेस होतात, पण कलाकार काय म्हणतो माझे पेमेंट मिळाले पाहिजे. ओके ही कलाकाराची स्वाभाविक भूमिका असेल, माझे पेमेंट मिळायला लागते. तो सगळ्यांचे पेमेंट देण्यासाठी झट पडतो, पण कोणी एक जण त्याला जाऊन विचार नाही अरे बाई तू लॉस मध्ये आहेस का, की काही प्रॉब्लेम आहेत का, हे कधी होत नाही. म्हणजे म्हणून निर्माताही असे झालेत तुम्ही आमचा विचार करत नाही ना, मग आम्ही तुमचा काय विचार करू. बरोबर. म्हणजे आपण नेहमी पैसे नाही मिळाले की आता तू बघितलं असेल मागे पण काही व्हिडिओ झाले होते निर्मात्यांबद्दल, व्हिडिओ की पेमेंट नाही देत, आमचे पेमेंट अडकून ठेवलेत, आमचं हे चॅनल 90 दिवसांनी पेमेंट मिळणार, ही जी क्रायटेरिया आहेत हे निर्मात्याला आवडणार नाही. कारण निर्मात्यालाच तुम्हाला 90 दिवसांनी पेमेंट मिळतं तर तो हेच म्हणणार ना की मी तुला 90 दिवसाचं पेमेंट देतोय. की आता हे कसं आहे, नवीन जी लोक या इंडस्ट्रीमध्ये येत आहेत त्यांना ह्याच्यातली आव्हानं माहिती नाहीये. ते म्हणतात की त्यांचं असं आहे की त्यांचं स्ट्रक्चरच असं आहे की आज काम केलं आजच पैसा मिळायला पाहिजे, आणि मग ते असं म्हणतात आज तुम्ही पैसा नाही दिला तर मग आम्ही चाललो. अरे पण तो म्हणतो की तुला त्या माध्यमांपर्यंत आणण्यासाठी की तुला त्या माध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय करायला लागतंय मला हे नाही माहितीये तुला. ओके. कारण की मग निर्मात्याला असं वाटतं की अरे मी ह्याच्यासाठी एवढं केलं आणि हा मला आता ह्याचे पेमेंट नाही मिळाले म्हणून युट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माझीच बदनामी करायला बसलाय. मग त्याला वाईट वाटतं की अरे हा आम्ही ह्याच्यासाठी एवढं केलंय, किंवा कोणी कोणासाठी करत नसतं, ते एकमेकांसाठी करत असतं. पण भाषा अशी असते किंवा ती भाषा अशी असते बघा मी यांच्यासाठी एवढं केलं, बरोबर की मी यांच्यासाठी एवढं केलं. अरे मान्य आहे तू केलंस, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय ना म्हणून तर तुला ती संधी दिली आहे. मग ती संधी दोघांची आहे, बरोबर. त्या नावे दोघांनी जायचं आहे. एका म्हणजे मी माझा किनारा मिळाला म्हणून मी निघालो आणि तू आता बोटीतच बुड, अशी भूमिका कलाकारांची आणि निर्मात्यांची नसावी. आणि दुसरा एक निर्मात्यांवर आरोप केला जातो की तुम्ही काय नवोदित कलाकारांचं मानधन कमी देता आणि जे स्थिरस्थावर किंवा वलयांकित म्हणजे सेलिब्रिटी आपल्या भाषेत असतील तर त्यांचं मानधनाचा आकडा मोठा असतो. ही नाटकांच्या पाकिटावरनं सुद्धा चर्चा नाही. बघा कसं होतं की हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जसं तू म्हणालीस की वलयांकित, ऑफकोर्स वलय आहे, स्ट्रगल आहे की तो वलय आज जसं तू आहेस, उदाहरणार्थ मी तुझ्या भाषा तू पण एक कलाकार आहेस, शेवटी तू चित्रपट सृष्टीत पण योगदान आहे आणि कला क्षेत्रात पण योगदान. जेव्हा तुला समजतं की आपल्याकडे लोक पर डेनी बघतात, लोकांकडे पर डे म्हणजे त्यांनी सादर काय केलं हे म्हणतच नाही, ते असं म्हणतात माझा पर डे. अरे म्हटलं माझा पर डे पेक्षा तू 12 तासामधले 4 तास तरी सिरियसली काम केलंयस का हे बोल तू, बरोबर. तू 4 तास तरी स्वतःवर वर्किंग केलंयस का. आज ज्या सिरियल मालिका आपण बघतो जे साईड अभिनय करणारे म्हणा किंवा छोटे छोटे कॅरेक्टर ज्यांना मिळतात ते काय करतात, आज मी इथे केलंय लगेच स्टेटस मला बघा. अरे पण एकही ज्येष्ठांचा एकही गोष्टी तुम्ही पाहिल्या का मला बघा नाही, हे त्यांचं काम बोलतं की ज्येष्ठच आहे आणि तो ज्येष्ठच राहणार का.
मी म्हणतो मी तुम्ही ज्येष्ठ होणार नाही असं नाही म्हणत. बरं. पण मग तुम्ही जाणून घेतलं का त्यांच्याकडे जाऊन की मॅडम तुम्हाला 20,000 पर डे का मिळतो. आपण असं असतो अरे मला 3च दिलंय ह्याला 20 मिळतो ह्याच्यात काय एवढं आहे, मी 4च डायलॉग बोलतो, हा पण 4च डायलॉग बोलतो, पण मग ह्याला 20 का दिलंय. मग ही कंपॅरिझन त्या कलाकारांनी त्या कलाकाराशी करू नये. त्यामुळे होतंय काय की कलाकारांनीच कलाकारांबद्दलचा रिस्पेक्ट कमी केलेला आहे. ओके की असे आहेत अरे ही वेगळी आहे मग ती वेगळी आहे, मग गॉसिप्स, मग एकेकांचे हेवे दावे, जसं म्हणतात ना की ग्रुपिझम हे फार इंडस्ट्रीत वाढलेलं. ग्रुपिझम असं होतं बघा की ग्रुपिझम हा क्रिएट, मी ज्या ज्या निर्मात्यांकडे गेलो त्या सगळ्या निर्मात्यांकडे मी कामं केली. त्यांचं म्हणणं काय आहे की संघटित होऊन काम करा. आता जो उठतो ज्याला काम नाही मिळत तो दुसऱ्या दिवशी जाऊन संस्था काढतो. बरोबर की 10 संस्था उभ्या राहतात, एकाच गल्लीत 10 संस्था. का तर ह्याला ही संधी नाही मिळाली तर त्याला ही संधी नाही मिळाली. मग मी त्यांना सांगतो की बाबा सगळ्यांना धावायचं एकाच ठिकाणी आहे ना, तुम्हाला हवाय प्लॅटफॉर्म असणार, मग 10 संस्था मिळून एक कार्यक्रम होऊ शकत नाही का, हा माझा निर्मात्यांना सवाल आहे. किंवा नवीन निर्माते जे येऊ इच्छितात, जसं आपण म्हणतो कलाकारांची पिढी घडवली आहे तर मला निर्मात्यांची पिढी घडवायला आवडेल. कारण निर्मात्यांची पिढी घडली कारण निर्मातेच समृद्ध झाले तर ते समजणार 20 का आहेत आणि 3 का आहेत. बरोबर, हा जो प्रवासी हिला 20 का, ही सिनियर का, अरे ती सिनियरच आहे म्हणून तिला पुरस्कार मिळतो किंवा तिचं नॉलेज एक्नॉलेज होतं, हे तुला म्हणून सांगायचं. नक्कीच. आणि आता अर्थातच आपल्या मुलाखतीची सांगता आपण तुझ्या गाण्याने गेली पाहिजे. मगाशी मी तुला फरमाईश केली होती, तुला आवडीचं असं कुठलंही गाणं. माझं डेब्यूट सॉंगच गातो. बरोबर, ज्याच्यासाठी मी नावाजला जातो. की सगळे मित्र म्हणतील आ इथे जाऊन आज माझ्या विठ्ठलाचेच गायलाय की आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, सा नि सा नि ध प ग म प नि प म ग म ग रे सा, माझ्या विठ्ठलाचे हो माझ्या विठ्ठलाचे हो माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. एक तारी रंगली हो एक तारी रंगली, एक तारी रंगली हो एक तारी रंगली, 2 आसू वाहिले, 2 आसू वाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे हो माझ्या विठ्ठलाचे हो माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. सुंदर, वा, खूप छान झाली मुलाखत. आणि तुझं गाणंही आता फार सगळ्या प्रेक्षकांना आवडलं असेल. आणि खूप साऱ्या शुभेच्छा सिद्धिविनायका चरणी. मी अशीच प्रार्थना करेन उत्तम मालिका किंवा निर्मिती क्षेत्रात तुझं खूप छान नाव व्हावं आणि तुझ्या सगळ्या इच्छा आणि सगळ्या कलाकारांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात तुझ्या माध्यमातून. नक्कीच कलाकारांच्या संदर्भात नक्कीच प्रयत्न करत राहील. नक्कीच. आणि आज तुम्ही आमच्या चॅनल 90 FM स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज आपण गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये अनिश म्हैसाळकर यांना आमंत्रित केलं होतं. तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि आमच्या अर्थातच आचार्य 90 FM युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य 90 FM